जनमताचा विश्वास, आपली बातमी सत्यतेची। आपण पाहतात न्यूज टाइम्स महाराष्ट्र। नमस्कार, मी प्रमोद जाधव। आज आपल्यासोबत आहेत महाड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस क्षेत्रप्रमुख अध्यक्ष सन्माननीय बाबूशेठ खानविलकर आणि बाबूशेठ खानविलकर यांची नुकतीच रायगड जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी नियुक्ती झालेली आहे। तर आपण त्यांच्याशी आज खास बातचीत करणार आहोत। तर आपल्यासोबत आहेत बाबूशेठ खानविलकर। शेठ, आपल्याला पहिला प्रश्न आहे की खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून आपली जिल्हा नियोजनवर सदस्यपदी नियुक्ती झालेली आहे। आगामी धोरण जिल्हा नियोजनाच्या बाबतीत विकास कामांसंदर्भात काय असेल? माझे नेते सन्माननीय सुनील तटकरे साहेब यांनी मला एक चांगली संधी दिली आहे। जिल्हा नियोजन नियुक्त करून निजामपूर विभागाचा तसंच काही विकास निधी आणण्यासाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे। त्याचा मी पुरेपूर फायदा तटकरे साहेबांच्या माध्यमातून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करीन व ह्या डोंगरदरीतील गावांना न्याय देण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असेल। निजामपूर विभागामध्ये विरोधकांकडून अशा प्रकारच्या वावड्या उडत आहेत की बाबूशेठची समजूत घातलेली आहे आणि अशा प्रकारचं पत्र मागण्यात आलेलं आहे। त्या संदर्भात विरोधक हे काही बोलतात। वस्तुस्थिती आहे की मी जिल्हा नियोजनवर नसताना सुद्धा तटकरे साहेबांनी मला भरघोस असा निधी दिलेला आहे। आता मी जिल्हा नियोजनावर असताना मला चांगल्या प्रकारे निधी देतील असा माझ्या नेत्यावर विश्वास आहे आणि मला चांगल्या पद्धतीने काम करता येईल याचं माझं मन मला सांगत आहे की मी चांगल्या प्रकारे काम करू शकतो। कारण माझे राजकीय गुरु तटकरे साहेब आहेत आणि त्यांची काम करण्याची पद्धत ही अख्ख्या जिल्ह्याला अख्ख्या महाराष्ट्राला ज्ञात आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी नक्कीच महाड, कोल्हापूर, माणगाव विधानसभामध्ये विकासाची गंगा आहे। शेवटचा प्रश्न आहे आपल्यासाठी की सध्या आगामी काळामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत आहेत आणि विरोधकांचं असं म्हणणं आहे ह्यासाठी समजुती खातर बाबूशेठ खानविलकरांना हे पद दिलेलं आहे। त्या बाबतीत काय सांगा? ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागतीलच विधानसभेच्या आधी असं काही वाटत नाही, परंतु ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ठरलेले जे फॉर्म्युले आहेत त्यानुसारच निवडणुका होतील। त्यामुळे समजूत काढण्याचा प्रश्नच येत नाही। युती आहे, युतीमध्ये ज्या ठिकाणी ताकद आहे तिथे त्याला त्या पद्धतीने प्राधान्य द्यावंच लागेल आणि ते दोन्ही नेते मान्य करतील असा मला विश्वास आहे। तर हे होते आपल्यासोबत जिल्हा नियोजन समिती नवनियुक्त सदस्य तथा राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर